मित्रांनो, असं घडलं की मला त्यावेळची गोष्ट आजसुद्धा एकदम स्पष्टपणे आठवते आहे. माझ्यापेक्षा माझ्या दोन्ही बहिणी मोठ्या होत्या आणि ही गोष्ट तेव्हाची आहे. माझ्या मोठ्या ताईची कसली तरी एक्झाम होती. ती कुठल्यातरी परीक्षेला गावापासून 100 किलोमीटर दूर जाणार होती. मग तिनं त्या परीक्षेचं हॉल तिकीट वगैरे घरी आणून आईला आणि पप्पांना दाखवलं. आई आणि पप्पा तिला परीक्षेला पाठवायला तर तयार झाले, कारण गावातल्या शाळेतले काही शिक्षकसुद्धा आमच्यासोबत येणार होते. मग आमच्यासोबत म्हणजे तिच्यासोबत असं बोलायचं मला. मग असं घडलं की आई आणि पप्पा दोघांनी पण ताईला सांगितलं, तुझ्यासोबत ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना घराकडे घेऊन ये, त्यांच्यासोबत बोलू दे. कारण ताई त्यांना म्हणत होती, माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे तुम्ही घरचं कोणी सोबत नाही आलो तरी चालेल. परंतु मित्रांनो, माझ्या घरचं वातावरण खूपच कडक असल्यामुळं आमच्या घरामध्ये पोरींना बाहेर कुठं जास्त फिरू दिलं जायचं नाही. आणि त्याच्यामध्ये तर 100-125 किलोमीटर दूर जर एकटी पोरीला पाठवायचं म्हणलं तर खूपच मोठा प्रश्न होता. त्यामुळं आता ताईला पाठवतील की नाही मला काही माहीत नव्हतं. मग आईने ताईला सांगितलं, तुझ्या मैत्रिणींपैकी 1-2 मैत्रिणी तर तू घरी घेऊन ये, म्हणजे तुझ्या 1-2 मैत्रिणींना तुझे पप्पा काही प्रश्न विचारतील आणि सांभाळून जाणे आणि सांभाळून येणे अशी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन मग ते तुला त्यांच्यासोबत पाठवून देतील. मग ताई ठीक आहे असं म्हणून ती गेली, परंतु ती कुठल्याच मैत्रिणीला घराकडे घेऊन येऊ शकली नाही. मग आईनं तिला विचारलं असता ती म्हणाली, अगं आई, वेळ खूप कमी आहे आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीला परीक्षेला जायची गडबड आहे, त्यामुळं त्या घराकडे येऊन व्हेरिफिकेशन करत बसण्यापुरता त्यांच्याकडे टाईम नाही. मग आता करणार तरी काय करणार? तुम्हाला जर पाठवायचं असेल तर मला पाठवा आणि तुम्हाला जर नको वाटत असेल तर राहू द्या. मग आई पप्पाला म्हणाली, तुम्ही जा तिच्यासोबत आणि तिच्यासोबत जाऊन तिची परीक्षा वगैरे पूर्ण करून या परत. परंतु पप्पा म्हणाले, आपल्या शेतामध्ये आज 12 मजूर लावलेले आहेत, त्यामुळं त्या 12 मजुराकडे लक्ष देणं तुझ्याच्यानं होणार नाही. काहीही जरी झालं तरी आज मात्र मला कुठंच जाता येणार नाही. मग आई म्हणाली, आता तर खूप मोठी पंचायत झाली आहे, काय करायचं? तसं पप्पा मला म्हणाले, राजेश, तू तिच्यासोबत जाऊ शकतोस का? मग आई म्हणाली, हो ठीक आहे, तसं पण चालेल ना. जाऊ शकतोस का म्हणजे आपण जर पाठवलं तर तो जाईलच. मग पप्पांनी मला जवळ बोलून घेतलं आणि सांगितले, तिची परीक्षा कुठे आहे बघ, तिच्या परीक्षेच्या सेंटरपर्यंत तू तिच्यासोबतच राहा. अगदी काहीही जरी झालं तरी तू तिला सोडून कुठे जायचं नाही. मग माझ्या मोठ्या ताईचं नाव स्वाती होतं. मग जसं वडिलांनी सांगितलं तसंच आईनं पण स्वातीला जवळ बोलून घेतलं आणि ती स्वातीला म्हणाली, हे बघ, तू राजेशला कुठे सोडू नकोस. तशी ती म्हणाली, अगं, आपल्या गावापासून ते 100-125 किलोमीटर दूर गाव आहे. त्या गावामध्ये माझी ओळख पाळख कुठं असणार आहे? माझ्या मैत्रिणी थोड्याच असणार आहे तिथं. आणि माझ्या गावातल्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्या प्रत्येकीला एक्झाम द्यायची गडबड आहे. त्याच्यामुळं आम्ही सरळ एकदा इथून उतरलो की आम्ही डायरेक्ट एक्झाम सेंटरवर जाऊत. आमच्यासोबत शाळेतले काही सर आणि मॅडमसुद्धा आहेत. त्यामुळं तुम्हा दोघांना काळजी करण्याची काही गरजच नाही. आणि राहिला प्रश्न मी कुठं बाहेर जायचा, तर बाहेर जायला संधीच नाही. राजेश तर माझ्यासोबतच आहे. मग तुम्ही एवढी काळजी कशाला करतायत? मी आहे ना, व्यवस्थित सांभाळून जाते पण आणि येते पण. आणि राजेश तर माझ्यासोबतच आहे. त्यावर आई पप्पा खुश झाले. त्या दोघांना समाधान वाटलं, कारण मी तिच्यासोबत जाणार होतो. मग पप्पांनी परत एकदा मला काय काय करायचं आहे, कसं लक्ष ठेवायचं, काय सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. म्हणजे त्यांनी सांगितले की तिला कुठं बाहेर जाऊ देऊ नकोस, सोबतच राहा. तू कुठे बसू नकोस, संपूर्ण लक्ष तिच्याकडे राहू दे. म्हणजे एका नवीन शहरामध्ये तुम्ही जात आहात. तुमची जर चुकामुक झाली तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. आणि आपण आत्तापर्यंत त्या गावामध्ये तुम्ही दोघंजण कधीच एकटे गेले नाहीत. तसं बघितलं तर त्या गावची मला पूर्ण माहिती आहे. परंतु तुम्ही दोघे मात्र आज पहिल्यांदाच जात आहात. वडिलांचं बोलणं मी मन लावून लक्ष देऊन ऐकत होतो. मित्रांनो, अगदी थोड्या वेळातच आम्ही घरातून पूर्ण तयार होऊन निघालो. ताईने खूपच नट्टापट्टा केला होता. तिचा तो भडक मेकअप बघून मलासुद्धा वाटू लागलं, ही नक्की परीक्षेलाच जाते का? कारण एवढे भारी अंगावर कपडे, एवढी स्टाईल, हे सर्व काही मला थोडं वेगळं वाटत होतं. परंतु आई पप्पा काहीच बोलत नसल्यामुळे मला पण काही बोलता आलं नाही आणि मी शांत बसलो. मित्रांनो, मला जरी जास्त समजत नसलं तरी माझी बुद्धी खूपच चंचल होती. जसं आम्ही घरातून बाहेर निघालो तसं आईनं ताईला विचारलं, अगं, गाडी कुठून निघणार आहे आणि तुम्ही कोणत्या गाडीने जाणार आहात? तसं ताई आईवर जरा थोडीशी खेकसली आणि म्हणाली, काय बाई तुझं तर, अगं निघू तर ते घराच्या बाहेर निघायच्या अगोदरच तू 100 चौकशा करत आहेस. आणि तुला जर नसेल ना विश्वास तर राहू दे, मग बसते घरीच.
ती चिडलेलं पाहून पप्पा तिला म्हणाले, "अगं काय लागलीस तिच्या पाठीमागे? जाऊ दे ना. आहे ना राजेशसोबत, ती कशानं का जाईनात, कसे का जाईनात? जातील बस स्टॉपला, बस स्टॉपहून जातील किंवा शाळेतून गाडी केली असेल. काहीतरी सोय असेलच ना. एवढी तुला काही काळजी करायची गरज नाही. आणि आता सकाळी त्यांनी 8 वाजता घरून निघणार आहेत आणि आज संध्याकाळी तर परत येणार आहेत. त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची काही गरजच नाही." पप्पाच्या बोलण्याच्या पुढं आईचं काही चाललं नाही. मग आई शांत बसली. आई जसं शांत बसली तसं ताई आणि मी दोघे पण निघालो. तिनं तिचं सर्व साहित्य घेतलं. तिच्या पाठीवर एक बॅग होती. त्या बॅगमध्ये सर्व साहित्य तिने घेतलं होतं. मग काही वेळ गेला. आम्ही हळूहळू शाळेकडे चालू लागलो. जसं शाळेच्या जवळ पोहोचलो तसं मी बघितलं त्या दिवशी तर शाळेला सुट्टी होती. परंतु भोसले मास्तर शाळेच्या ठिकाणी त्यांची गाडी घेऊन उभे होते. मग हळूच ताईनं माझा हात दाबला आणि म्हणाली, "बघ, अशा गाडीमध्ये तू कधी बसला आहेस का?" मी बघितलं. मला त्या गाडीचं नाव वगैरे मला काही त्यावेळेला काही समजत नव्हतं. परंतु मी तुमच्यासमोर आज कथा सादर करत आहे. त्यामुळं मला आता त्या गाडीची कंपनी माहीत होती. आता ती कंपनी इनोव्हा कंपनीची 4 व्हीलर होती. त्या गाडीचे पूर्ण काच काळ्या रंगाचे होते आणि गाडीच्या समोर ड्रायव्हर बसला होता. तर पाठीमागची पूर्ण शीट रिकामीच होती. मग भोसले मास्तरीने काहीतरी डोळ्याने इशारा केला. तशी ताई मला म्हणाली, "चल ना गाडीमध्ये बस." मग ठीक आहे असं म्हणून मी गाडीमध्ये चढलो. मी गेल्यानंतर पलीकडच्या कडेला मला जागा मिळाली आणि मी पलीकडच्या कडेला बसल्यानंतर माझ्या बाजूला ताई चढून बसली. तर आमच्या दोघांच्या बाजूला भोसले मास्तर बसले. आता मित्रांनो, माझ्या मनामध्ये प्रश्न येत होता, एक्झाम तर आहे, तर एक्झामला बाकीच्या पोरी कशा नाहीत? बाकीचे विद्यार्थी पण असायला पाहिजेत ना. मग मी हळूच ताईला म्हणालो, "ताई, तू तर घरून एक्झाम म्हणून निघाली आहेस. बरोबर आहे, हॉल तिकीट वगैरे तू सर्व काही घरी दाखवलीस. परंतु तुझ्या बाकीच्या मैत्रिणी कुठं आहेत?" तसं माझा प्रश्न भोसले मास्तरीने ऐकला. मग भोसले मास्तर हळूच मला म्हणाले, "अरे राजेश, तू वेडाबिडा आहेस की काय? अरे तुझी ताई इतकी हुशार आहे वर्गामध्ये, त्यामुळं मी मुद्दाम, आता मी तर एक्झामला जाणारच आहे आणि मी एवढा श्रीमंत असल्यामुळे मला एस-टी बसनं जायची काय गरज आहे? म्हणून मी मुद्दाम माझी ही गाडी काढली आहे आणि बसला वाट बघा, थांबा, एवढं करण्याच्या टायमामध्ये जर समज तिकडे एक्झाम गेली तर काय करणार?" मला त्यांचं बोलणं बरोबर वाटलं. मग मी म्हणालो, "तरी पण ताईच्या 1-2 मैत्रिणी तर सोबत घ्यायला पाहिजे त्या ना." मग भोसले मास्तर म्हणाले, "अरे काय यार राजेश, तू पण चांगल्या 7-8 मैत्रिणी आहेत तिच्या आणि तेवढ्या 7-8 मैत्रिणीपैकी नेमकं कोणाला घ्यायचं? आता असं जरी बघितलं तर मी एकटाच जाणार होतो. परंतु तुम्ही दोघे दिसलात मला आणि ही माझ्या वर्गातली एकदम टॉप विद्यार्थिनी आहे. एकदम टॉप विद्यार्थिनी असल्यामुळं मला हिला तर आता सोबतच घेऊन जावं लागेल ना, कारण जी हुशार आहेत त्यांची कदर करायला पाहिजे. हुशार लोकांची कदर केली तर कधी पण ते चांगलंच असते आणि जे अनाडी लोक असतात किंवा ढ विद्यार्थी असतात त्यांच्या पाठीमागे लागण्यात काही मतलबच नसतो." आता भोसले मास्तरांचं बोलणं ऐकून मी शांत बसलो. कारण त्यांची स्वतःची गाडी होती. गाडीमध्ये कुणाला घ्यायचं आहे आणि कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवणार होते. आपण काही त्यांच्या गाडीचे मालक नव्हतो. त्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय विचारपूर्वकच घेतला असेल असं मला वाटलं. मग मी शांत बसलो. जसं मी शांत बसलो तसं मला ताई म्हणाली, "अरे तू निसर्गाची हवा बघ ना, त्या खिडकीतून बाहेरचं दृश्य बघ." मी त्या खिडकीतून बाहेरचं बघू लागलो. मित्रांनो, त्या गाडीला पूर्ण काळ्या कलरचे काच असल्यामुळे गाडीच्या आतून बाहेरचं संपूर्ण दृश्य एकदम व्यवस्थितपणे बघता येत होतं. परंतु बाहेरून जाणाऱ्या गाड्या किंवा बाहेरचे लोक आम्हाला म्हणजे गाडीच्या मध्ये काय चालू आहे हे बघू शकत नव्हते. कारण सर्व काही ती किमया काळ्या काचाची होती. मग गाडी सुरू झाली. त्या ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि आम्ही सुसाट वेगानं गावाच्या बाहेर निघू लागलो. जसं गावाच्या बाहेर निघू लागलो तसं भोसले मास्तर थोडासा शांत होता आणि ताईसुद्धा थोडी घाबरलेली होती. कारण जोपर्यंत गावाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत त्या दोघांच्या जीवात जीव नव्हता. मी चांगली एक गोष्ट ऑब्झर्व केली होती, ती म्हणजे ते दोघे पण थोडेसे घाबरलेले होते. का कुणास ठाऊक, मला काही माहीत नाही. परंतु मला काही समजत पण नव्हतं. मला कदाचित वाटलं माझ्या मनाचा तो भ्रम असावा. कारण याच्यामध्ये काही विशेष घाबरण्यासारखं काही नाहीच ना. आम्ही तर सर्वजण एक्झाम देण्यासाठी जात होतो. मग घाबरायची काय गरज आहे? त्यामुळं कदाचित मलाच वाटत असेल असं वाटू लागलं. मग मी जसं ताईकडे बघू लागलो की ती लगेच मला म्हणायची, "अरे खिडकीतून बाहेर बघ ना, किती भारी भारी गाड्या जात आहेत, निसर्ग किती भारी आहे, बघ ना तू बाहेरचं दृश्य." मग ताईच्या बोलण्याप्रमाणे मी खिडकीतून बाहेर बघायचो. बाहेरचं दृश्य खूपच मनमोहक होतं आणि त्या गाडीत बसून जायला तर मला इतकी मजा येत होती. त्यामुळं मी ताई जसं सांगेल तसंच करत होतो. मग थोड्या वेळानंतर
आमची गाडी गावाच्या बाहेर आली. जसं गावाच्या बाहेर गाडी आली तसं भोसले मास्तर मला लगेच म्हणाले, म्हणजे भोसले मास्तर लगेच म्हणाले, "सुटलं बाबा एकदाचं." मला वाटलं कुठं गावामध्ये कोण गाठ पडतं की आपल्या गाडीच्या पुढं कोण आडवं येतं की नवीन जुनं काहीतरी विपरीत घडेल असं वाटत होतं. माझी छाती धडधड करू लागली होती. तशी ताई म्हणाली, "हो ना, मला पण खूप भीती वाटत होती." तसं मी बाहेर बघत असलेलं माझं लक्ष ताईकडे केंद्रित केलं आणि तिला म्हणालो, "काय झालं गं ताई, कशासाठी घाबरायचं आहे? का बरं तू घाबरत होतीस आणि तुझं मन धडधड का करत होतं? तुझी छाती धडधड करण्याचं कारण काय?" तसं भोसले मास्तर लगेच तिची बाजू सांभाळत म्हणाले, "अरे राजेश, तू पण काय तिचं मनावर घेऊन बसलास? ही परीक्षा पहिलीच आहे ना, आणि ही परीक्षा आपल्या गावापासून 100-125 किलोमीटर दूरच्या शहरामध्ये आहे. त्यामुळं खूप अवघड आहे आणि त्यामुळं पहिल्यांदाच जात आहे ना, त्यामुळं थोडी भीती तर वाटतेच ना. आणि मी सुद्धा ह्या परीक्षेला पहिल्यांदाच जातो आहे. या अगोदरच्या परीक्षा थोड्या सोप्या होत्या, परंतु आता परीक्षा थोड्या अवघड आल्या आहेत. प्रश्न पण थोडेसे अवघडच येणार आहेत. त्यामुळं मला पण भीती वाटत होती. परंतु एकदा गाव पाठीमागं पडलं आणि आपण मेन रोडला लागलोत. आता काय गाडी एकदम सुसाट सुटणार. गाडी गावामध्ये जर कुठे अडकली असती खड्ड्यामध्ये वगैरे किंवा ओळखीचा एखादा व्यक्ती वगैरे भेटला असता तर आपला वेळ निघून गेला असता ना, आणि परीक्षेला जायला तिकडं टाईम पुरला नसता. त्यांच्या बोलण्याचं मला खरंच वाटलं, कारण मला काही विचित्र वेगळं कसं वाटण्याचा काही प्रश्नच नव्हता. मित्रांनो, ते दोघे जे काही बोलत होते ते मला पूर्णपणे पटत होतं. मग मी एकदम शांत राहिलो. हळूहळू गाडी वेग घेऊ लागली होती आणि आम्ही एकदम मेन रोडने जात होतो. तो हायवे होता. त्या हायवेवरून माझं पूर्ण लक्ष बाहेरच होतं, परंतु तरीसुद्धा अधूनमधून मी ताईकडे बघायचो. आता ताईच्या बाजूला जो भोसले मास्तर बसला होता त्यानं हळूच ताईचा हात त्याच्या हातात घेतला होता आणि तो तिच्या हातासोबत खेळत होता. जसं माझी लक्ष त्याच्याकडे जायचं तसा तो तिचा हात सोडायचा आणि तो पलीकडे बघायला सुरुवात करायचा. मग जसं मी ताईकडे बघायला सुरुवात केलो की ताई लगेच म्हणायची, "अरे बघ ना खिडकीतून बाहेर, आतमध्ये तुला काय दिसणार आहे?" आता काय करावं मला काही समजत नव्हतं. शेवटी भोसले मास्तरांची गाडी होती, त्यामुळं कदाचित भोसले मास्तर मलासुद्धा काहीतरी कारण काढून उद्या शाळेमध्ये गेल्यास ठोकायला कमी करणार नाही, हे मला माहीत होतं. त्यामुळं मी शांत बसलो आणि आता मी पूर्ण लक्ष खिडकीच्या बाहेर लावलं. खिडकीच्या बाहेर बघू लागलो. आजचा ताईचा पेहराव असा होता, तिनं अंगावर एक हाफ मिडी स्कर्ट घातलं होतं. तो शाळेचा ड्रेसच होता आणि वरच्या बाजूला तिने एक पारदर्शी टॉप घातला होता आणि तिच्या गळ्यामध्ये एक ओढणी होती. ती घरातून येताना तिने ओढणी एकदम व्यवस्थितपणे तिच्या छातीच्या उभारावर झाकून ठेवली होती. परंतु जसं गाडीमध्ये बसली आणि जशी गाडी गावाच्या बाहेर आली तशी तिनं ती पूर्ण ओढणी काढून बाजूला ठेवली आणि तिचं ते दृश्य होतं ते बघून भोसले मास्तर थोडा जास्तच चेकाळा होता असं मला वाटू लागलं होतं. भोसले मास्तर राहून राहून तिचा हात हातात घेत होता. ही गोष्ट माझ्या मनाला खटकत होती, परंतु मी काहीच बोलू शकत नव्हतो. एकतर त्यानं आम्हाला लिफ्ट दिली होती, गाडीचे पैसे वाचले, परत बसची वाट बघण्याचं झंझट मिटलं. आता सर्व काही आमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे चालू होतं. मग मी भोसले मास्तरला बोलणार तरी काय बोलणार. त्यामुळं जी मजा मिळते ती घ्यावी. गाडीमध्ये बसायची मजा काही न्यारीच होती. या अगोदर आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीत बसायचो, परंतु आमची गाडी एवढी काही भारी नव्हती आणि भोसले मास्तरांनी जी गाडी घेतली होती ती अशा 2-3 महिन्यामध्येच एकदम टॉप मॉडेलची गाडी घेतली होती. आता ही टॉप मॉडेलची गाडी जी होती ती आमच्या अख्ख्या गावामध्ये कोणाकडेच नव्हती. एकमेव एकच व्यक्ती, तो म्हणजे भोसले मास्तर. मग त्या भोसले मास्तरनं परत ताईचा हात हातात घेतला आणि तो तिच्या हातासोबत खेळू लागला. आता त्यानं तिच्या हळूच कमरेकडे हात घातला आणि तिच्या कमरेवर हात धरून तो बसला. मग माझं लक्ष जसं त्याच्या हाताकडे गेलं तसं मी त्याच्याकडं आणि ताईकडे बघू लागलो. तशी ताई मला हळूच माझ्या कानात म्हणाली, "अरे त्यानं माझ्या कमरेला धरले सरांनी, परंतु तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू बाहेर बघत बस. कारण त्यांनी मला सांगितलं आहे, आपण जर त्यांच्या मनाप्रमाणे राहिलो ना तर ते मला परीक्षेमध्ये टॉप करणार आहेत." तसं आता मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. त्याने तिच्या बिनधास्तपणे कमरेला धरून माझ्यासोबतच बसला होता. बसलेल्या भोसले मास्तरकडे बघून मला कधी कधी राग यायचा आणि कधी कधी वाटायचं, हा तर आपल्या ताईला टॉप करून देणार आहे परीक्षेमध्ये, त्यामुळं कमरेला धरलं तर काय फरक पडणार आहे. मग त्याची डेअरिंग थोडीशी वाढू लागली होती. मास्तरनं हळूहळू तिच्या कमरेवरून तिच्या खाली हात सरकवायला सुरुवात केली आणि कमरेवरचा हात त्यानं आता तिच्या मांडीवर टेकवला. जसं त्यानं हात तिच्या मांडीवर टेकवला तसं तो मांडीवरून तिच्या थोडं थोडं खेळू लागला. आता मी बघत होतो. त्यानं तिच्या मांडीसोबत जास्त खेळायला सुरुवात केली. तिचा टॉप त्यानं गुडघ्यापर्यंत वर उचलला होता. तसं जर बघितलं तर ताई बसतानाच तशा पद्धतीत बसली होती की तिचा टॉप गुडघ्यापर्यंत वर उचलला होता आणि असं जरी बघितलं तर गुडघ्याच्या खाली एक 4 इंच जास्त तिचा टॉप होता. परंतु
आता मात्र तिनं ज्या पद्धतीत टॉप गोळा करून बसली होती त्यावरून मला असं वाटत होतं की आता भोसले मास्तर कधी पण तिच्या खाली पण हात लावू शकतो. परंतु का कुणास ठाऊक मला काही सुचत नव्हतं आणि माझंच मन मान्य करायला तयार नव्हतं. भोसले मास्तर तिच्या खाली कशाला हात लावल असं मला वाटू लागलं. मग ताई परत मला म्हणाली, अरे खिडकीतून बाहेर बघ ना, आत काय बघतोयस? आता मात्र मला नक्की माहीत झालं काहीतरी ह्या दोघात होणार आहे. मी थोडासा शांत बसलो आणि खिडकीतून बाहेर बघू लागलो. खिडकीतून बाहेर बघत असतानाच माझी नजर हळूवारपणे मी आतमध्ये टाकली आणि मी बघितलं भोसले मास्तरांचा हात ताईच्या स्कर्टच्या खाली होता आणि त्यानं आता पूर्ण त्याचा हात तिच्या चड्डीपर्यंत घेऊन गेला होता. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळं कथेचा परिपूर्णपणे मजा जर घ्यायची असेल तर कथेच्या पुढच्या भागावर आपणास हजर राहावे लागेल. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.